आज आपण पाहणार आहोत क्षेत्रभेटीची आवश्यकता, तसेच कारखान्यास भेट देण्यासाठी एखादी प्रश्नावली तयार करणे, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे नियोजन व्यवस्थापन कसे करावे, क्षेत्रभेटी दरम्यान कोणकोणते साहित्य घ्याल, तसेच अहवाल कसा लिहावा. काल मी तुम्हाला अहवाल कसा लिहावा हे सांगितलं आहे, त्यासोबतच कोणतं साहित्य घ्यायचं हे पण आपण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे. आता तुमच्या स्क्रीनवरती या सगळ्या प्रश्न आणि त्याची उत्तरे देतील. व्यवस्थित वाचावेत, व्यवस्थित ऐकावं. तर आता आपण स्वाध्याय पाहू. प्रश्न पहिला आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर: क्षेत्रभेट एखाद्या ठिकाणास भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेट ही प्रात्यक्षिक भूगोल अभ्यास पद्धती आहे. प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास करता येतो. क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. तसेच पर्यावरण, मानवी जीवन, वनस्पती व प्राणी यांचा सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे आपण क्षेत्रातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो आणि हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहता येतं, म्हणून महत्त्वाचं राहते. क्षेत्रभेटीमध्ये आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याचं महत्त्व जास्त वाढते. कारण एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीतील बारकावे लक्षात येतात. ती गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेता येते. नुसतं चित्र पाहणे किंवा वाचल्याने आपल्याला त्या गोष्टीचा संपूर्ण अनुभव येतो असं नाही. म्हणून त्या ठिकाणी भेट देणं आवश्यक आहे आणि हेच या क्षेत्रभेटीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी क्षेत्रभेट आपल्याला पाठ दिलेला आहे. आणि क्षेत्रभेटीचं महत्त्व काय, की क्षेत्रभेट कशासाठी असते हे आपण समजून घेण्यासाठी आपल्याला क्षेत्रभेट दिलेलं आहे. क्षेत्रभेटीची आवश्यकता लिहित असताना कोणत्या कारणांसाठी क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे वर दिल्याप्रमाणे आपल्याला घेता येईल. प्रश्न दुसरा आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कोणती करता येईल आपल्याला? कोणता प्रश्न विचारता येतील? कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे? तुमच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून येतो? या स्वरूपाचे प्रश्न आपण विचारू शकतो. यासोबत अनेक प्रश्न आहेत. कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षतेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात? अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारू शकतो. तिसरा आहे, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? आपण खूप कचरा करतो, तर कचऱ्याचं व्यवस्थापन आवश्यक आहे. कशा पद्धतीनं करू शकतो? क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्याबरोबर नेऊ शकतो. 2. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ एकत्र जमा करू. 3. संबंधित क्षेत्राचा माहिती फलक, पथनाट्य, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे, मुलाखतीद्वारे संपर्क साधू शकतो. म्हणजेच काय, आपण आपला कचरा कमी करणे व कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या ठिकाणी आपण कचरा टाकू शकतो. हे कचऱ्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. कारण कचरा या काळामध्ये खूप इतरत्र पसरलेला असतो व त्यातून अनेक प्रकारची रोगराई निर्माण होऊ शकते. त्यापासून इतरांना त्रास होऊ शकतो. म्हणून कचऱ्याचं व्यवस्थापन हे क्षेत्रभेटीमध्ये करणं आवश्यक आहे. खालचाच प्रश्न, क्षेत्रभेटीसाठी कोणकोणते साहित्य घ्याल? क्षेत्रभेटीसाठी आपण काय घेऊ शकतो? तर नकाशा घेऊ शकतो, वाहतुकीचा नकाशा घेऊ शकतो, विविध वस्तू गोळा करण्यासाठी आपण पिशव्या घेऊ शकतो. त्यासोबतच दैनंदिन वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण सोबत आवश्यकच आहेत. मग तुम्ही कॅमेरा म्हणाल, कॅमेरा घेऊ शकता, दुर्बीण घेऊ शकता. यासोबत इतर ज्या गोष्टी आहेत त्याही सुद्धा घेऊ शकतो. परंतु महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर या नकाशा आहे, पिशव्या आहेत. त्यासोबतच महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी पेन, पेन्सिल, नोटबुक, त्यानंतर प्राथमिक उपचार पेटी आवश्यक आहे. अपघाताच्या वेळी हे आवश्यकता भासणार आहे.
विविध गोष्टींचे छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा, अशा अनेक गोष्टींचा आपण लिहू शकतो. त्यानंतर आहे क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करणे, की आता क्षेत्रभेट कोणत्याही ठिकाणची एक क्षेत्रभेटचा अहवाल तुम्ही तयार करा. या ठिकाणी मी एक करून दिलेला आहे की कोकणची सैर. उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडापर्यंत पसरलेला कोकणाचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांच्यामध्ये पसरलेला कोकणाची किनारपट्टी खनिज संपन्न आहे. तेथे स्वच्छ सुंदर सागरी किनारे आहेत आणि किनाऱ्यावर वसलेली रत्नागिरी, गणपतीपुळेसारखी सुंदर शहरे आहेत. हापूस आंबा, नारळ, फणस आणि किल्ल्यांची पार्श्वभूमी असलेले वाळूंचे सागरी किनारे प्रसिद्ध आहेत. संशोधन केंद्रासोबतच एक मत्स्यालय आणि समुद्रातील विविध प्रजाती दाखवणारे संग्रहालयसुद्धा आहे. गणपतीपुळे हे धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे आहे, की त्या ठिकाणी एक ते अष्टविनायकापैकी सुद्धा आहे. 400 वर्षापूर्वी बांधलेले श्री गणेशाचे मंदिर आहे आणि हे श्री गणेशाचे मंदिर खूप पुरातन आहे. मग पुरातन काळामध्ये कशा पद्धतीनं बांधलं गेलं होतं, त्या बांधणी कशी होती, ते हेमाडपंथी पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे, तर त्याची रचना कशी होती, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या दरम्यान करण्यात येतो. त्यासोबतच किल्ल्यांची रचना कशी आहे, किल्ल्यांची रचना करत असताना किल्ले कशा पद्धतीनं बांधल्या गेलेले आहेत, मग ते नारळ कसे आहेत, हे सगळं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग नारळ, आंब्याची झाडं हे कशी आहेत, हे सगळं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर सागरी किनारा आहे. सागरी किनारा शिळेवर बांधण्यात आले असून तेथील मूर्ती स्वयंभू असल्याचे मानण्यात येते. गणपतीपुळ्याला समुद्रकिनारा सुंदर आणि स्वच्छ आहे. असे त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला काय आहे, तर पुन्हा एक महत्त्वाचं आहे की आपल्या मराठीसाठी की मराठीचे कवी केशवसुत यांचं स्मारकसुद्धा आहे. मराठी साहित्य परिषदेने ते बांधलेलं सुद्धा आहे. हे एक पाहण्याचं ठिकाण आहे. आपण काय काय पाहिलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर स्मारकामध्ये काय काय पाहिलं, आपण काय काय होतं त्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अहवालामध्ये उल्लेख करायचा आहे. त्यासोबत तुम्ही कसे गेलेत, कसा गेलेत, कोण होतो सोबत, किंवा जाताना तुमच्या कोणत्या घडामोडी घडल्या, याचा सुद्धा उल्लेख आपण या अहवाल लेखनामध्ये करू शकतो. म्हणजेच काय की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या, आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचं गेलो, तर एक एक बारकावे जे आहेत हे प्रत्येक गोष्ट आपल्याला अहवालामध्ये आपण लिहू शकतो. एकदमच जास्त मोठा अहवाल लिहायचा आहे असंही नाही, पण महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यामध्ये आल्या पाहिजेत. क्षेत्रभेटीमध्ये भूरचना, त्याची चढ उतार असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे. बालाघाट ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली डोंगरवाट आहे. शुष्क प्रदेशातील वनस्पतीची पाने विशिष्ट काळात गळून पडतात, त्यांना पानझडीची वृक्ष असे म्हणतात. शहरी भागांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, ग्रामीण भागामध्ये कमी आहे, हे पण आपण त्यामध्ये लिहू शकतो. उजनी जलाशय इंदापूरजवळ भीमा नदींवरती आहे, ते किती मोठं आहे, त्याची रचना, त्याच्या संदर्भामध्ये अजून 2-3 वेळ लिहू शकतो. उल्हास नदीचे उगमस्थान पश्चिम घाटात आहे. पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत असेही म्हणतात. पश्चिम घाटात सागाची झाडे जास्त आहेत. त्यासोबतच इतर अजून कोणती झाडे आपण पाहिलेली आहेत, काय वैशिष्ट्य पाहिलेले आहेत, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. हा पूर्ण भाग जो आहे तो पानझडीच्या वृक्षांचा आहे. पश्चिम घाटातील बोरघाट हा खंडाळा घाट म्हणून सुद्धा ओळखला जातो. अजून कोणते वृक्ष आहेत, त्या ठिकाणी कोणते पशु आहेत, पक्षी आहेत, तुम्ही कोणते पाहिलेले आहेत, हे सुद्धा आपण अहवाल लेखनामध्ये लिहू शकतो. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे, कारण तो जमिनीवर बांधलेला आहे. सिंहगड किल्ला डोंगरी किल्ला म्हणतात, कारण सिंहगड किल्ला पर्वतमाथ्यावर बांधलेला आहे. या दोघांमधला काय फरक, तिथे तुम्ही काय अनुभवलं, हे आपण याच्यामध्ये लिहू शकतो. अलिबागच्या किल्ल्याला कुलाबा किल्ला असेही म्हणतात आणि अलिबागचा किल्ला जलदुर्ग आहे, कारण अलिबागचा किल्ला समुद्रात आहे. म्हणजे बघा आता 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की कोणता कोणता आहे. भुईकोट किल्ला, त्यानंतर डोंगरी किल्ला आणि त्यानंतर जलदुर्ग. रस्त्याच्या दुतर्फा एका ओळीत असलेल्या घरांना रेखाकृती वस्त्या म्हणतात. या वस्त्या कशा आहेत, त्याची वैशिष्ट्य कशी आहेत, हे आपण अहवालामध्ये लिहू शकतो. नैसर्गिक झाडांना साठलेल्या टाक्यांचे देवटाके म्हणतात. हे देवटाके कसे आहेत, आपल्या भागामध्ये आढळतात का, हे आपण यामध्ये लिहू शकतो. आपण आता हा स्वाध्याय पाहिला.
या स्वाध्यायाच्या नंतरच आपलं या ठिकाणी हे पहिलं प्रकरण संपते. पहिल्या प्रकरणाच्या या प्रश्नांचा अभ्यास करा. सगळे प्रश्न लिहून पहा, अहवाल लिहून पहा. त्या सगळ्यांचा फोटो मला व्हॉट्सअपवरती पाठवा. नक्की पाठवा. धन्यवाद.